श्री स्वामी चरित्र सारांश अध्याय 11वा श्री गणेशाय नमः मागील अध्यायी म्हणजे बाळाप्पा मुरगुडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंद तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव सांगत करिता ती परी मुरगुडचे विप्र बाळापाशी सांगत गाणगापूर विख्यात महाश्रेष्ठ भीमादेवी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते तसे करावे मानवाला तयाशी विचार निघाले तेथून सत्वाला जवळी केले गाणगापूर परमपावन सांगते बाळप्पा तेथे पातळे सांग पाहुणे आनंद दिवशी सरस्वती पाहुणे प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठवणे संगमावरी स्नान करून जपध्यान आटपवणे मागती येते गावात सेवे करा बरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते मात्याने स्नान करून पुन्हा बेसती जपध्यानी असतात वासून आणि संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जपाने नामस्मरणार्थ पडता परतवण ग्रामाची येती ते सद्गुरू प्राप्ती करता सोडून गृहस्थ कांता शीतोष्णाची पर्वा न करता अन्नवृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी त्यांचे मानस कदा उदास व्हायचे आराम सेवेकरी खात होते गंगापुरी त्यांनी देखून ऐशी परी बाळाप्पाची बोलती तुम्ही भिक्षा घेऊन येथे आम्ही आमच्या सदी जे जे पडे तुम्हाच कमी तेथे आम्ही पूर्वजी बाळापाशी मानवीने 2 दिवस तसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संघावरी जुळी बोधकी बोलवावी मानवनी या बाहेरी बैसोनच्या पेशेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐशी मोठा काही दिवस सर्व शरीर झाले पुरुषांचे देणे चिंता चितास सद्गुरु प्राप्तीचे लागले हे लागले प्रार्थना भोग भोगवी दारुणा पहावे सद्गुरु चरणा ऐसे पुण्य नशेचे एक मास होता निश्चिती स्वप्ने तिने यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निर्जस असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नावी तरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्ता स्वामी रूपे नांदत ते जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठाने परितेन झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाचे वृक्षतळी ठेवून वस्त्राचे गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालून एक निघाला त्याशी त्याने न मारले नित्यकर्म आटोपले ग्रामामध्ये परत आले गेले भिक्षे काढणे त्या दिवशी ग्रामांतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तसे अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावे असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून त्याशी मार्गावरी जाहले चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पुजले येऊन नगरी रम्य देखली तेथे नृष सरस्वती यतिरूपी वास करीत तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र दयाशतीचे महिमान केवी वर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले दिशे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध श्रोते सदा परिशोध एकादश अध्याय घोडा शिरस्तु शुभम भवतु